फिफ्थ बघणार आहे 5 नंबरचा. ओके, आता आपला क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन मध्ये काय 3x 4y 7 5x 2y 0. आता इथे तुम्ही 1 2 3 4 x च्या व्हॅल्यू 1 2 3 4 घेऊ शकतात किंवा आपल्या त्या फिक्स व्हॅल्यू त्या पण तुम्ही घेऊ शकतात. आता मी इथे फिक्स व्हॅल्यू घेणार आहे 1 0 1 2. सेम इथे पण घेणार आहे 1 0 1 2. त्याच व्हॅल्यू घेणार आहे. सो आता काय करायचं आहे, आपण इक्वेशन फर्स्ट बघणार आहे. फर्स्ट इक्वेशन राईट करून घ्या. मग त्याच्यासाठी फर्स्ट इक्वेशन 3x 5 3x 4y -7 याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणा. आधी x ची व्हॅल्यू काय पुट करा -2 म्हणा. मग पुट x -2 इन इक्वेशन फर्स्ट. वी गेट इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट केली म्हणजे काय इक्वेशन फर्स्ट 3 * -2 4y -7. सो 3 to the 6 मायनस साइन म्हणजे -6 4y -7. -6 तिकडे जाताना प्लस म्हणजे -4y -7 प्लस 6. आता प्लस मायनस काय होईल मायनस म्हणजे 7 - 6 किती झाला 1 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. ओके, म्हणजे काय -4y -1. सो आता -4 तिकडे पाठवले, इथे मल्टिप्लाय तिकडे जाताना डिवाइड झाला म्हणजे y 1/4. सो आता काय मग -1/4. सो आता यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग कशी ती न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर फॉर्म मध्ये. ओके, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर फॉर्म मध्ये मायनस मायनस आधी कॅन्सल होईल. ओके, मायनस मायनस कॅन्सल झाले म्हणजे काय मायनस मायनस कॅन्सल झाले आणि 1/4 आन्सर आलं होतं आपलं. बट आता आपल्याला ते पॉइंट मध्ये, आता ग्राफ मध्ये आपण ते पॉइंट मध्ये सॉल्व करू शकतो. सो आता 1/4 म्हणजे 4 ने कशाला डिवाइड करायचे 1 ला. ओके, मग काय y 4 1 जा. आता 4 च्या टेबल मध्ये 1 आहे का नाही, तर आपण काय घेतो 0 म्हणजे काय 0. मग पॉइंट इथे काय झाला 10 म्हणजे काय झाला 4 2 जा 8 म्हणजे 2. ओके, मग उरला किती तुमचा 2 म्हणजे 4 5 जा 20. ओके, म्हणजे 0.25. तर असं येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने पण करू शकता. 4 * 1 म्हणजे 4 0 जा 0 1. त्याच्यानंतर इथे पॉइंट इथे झाला 0 म्हणजे 4 2 जा 8 10 - 8 किती झाले 2. परत इथे झाला 0 म्हणजे 4 5 जा 20 म्हणजे आन्सर किती आला 0.25. म्हणजे इथे किती आला आपला 0.25 म्हणजे काय -2 0.25. ओके, त्याच पद्धतीने आता सेकंड. सो पुट x इक्वल्स आता x ची व्हॅल्यू काय घ्यायची -1 इन इक्वेशन फर्स्ट. वी गेट इक्वेशन 1 मध्ये पुट केली. इक्वेशन 1 काय आहे 3 * -1 4y -7. मग काय -3 4y -7. सो -3 तिकडे जाताना +3 ना म्हणजे -7. ओके, म्हणजे इकडे काय झाला +3. सो काय मग -4y प्लस मायनस काय होईल -7 3 किती झाले तुमचे म्हणजे 4. ओके, 4 + 3 म्हणजे किती झाले 7 ना. ओके, म्हणजे -4. सो y हा -4 तिकडे जाताना सॉरी डिवाइड इथे मल्टिप्लाय तिकडे जाताना डिवाइड होईल म्हणजे काय -4/-4 मायनस मायनस कॅन्सल 4 1 जा 4 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 1. ओके, म्हणजे -1,1. त्याच्यानंतर आता x ची व्हॅल्यू काय टाकायची 0. सो पुट x 0 इन इक्वेशन फर्स्ट. वी गेट इक्वेशन 1 मध्ये काय इक्वेशन 1 3 * 0 4y -7. सो 3 * 0 म्हणजे 0 -4y -7. सो -4y तिकडे जाताना डिवाइड होईल. ओके, इथे मल्टिप्लाय म्हणजे काय y -7/-4 मायनस मायनस कॅन्सल y म्हणजे आता आपल्याला 4 ने डिवाइड करायचंय 7 ला म्हणजे 4 1 जा 4 रिमेनिंग किती उरले 3 पॉइंट. ओके, मग झाले 30. 4 च्या टेबल मध्ये 30 आहे का
नाही. मग किती नंबरला आहे? 4 7 जा किती आहे? 4 7 जा 28. ओके. आणि ते झाल्यानंतर 30 मायनस हे बघा असं करून घ्या वाटलंच तर. ओके. 4 1 जा 4. 7 मायनस 4 किती झाले? 3. 5 जातो का? नाही. इथे झाले 30. 4 7 जा 28. ओके. उरले 2 झाले 0. 4 5 जा म्हणजे 1.75. y ची व्हॅल्यू आली आपली 1.75. ओके. 1.75 म्हणजे कोणते कोऑर्डिनेट आले? 0, 1.75. ओके. ते झाल्यानंतर आता x ची व्हॅल्यू काय घ्यायची? 1. सो आता इथे म्हणा put x equals to 1 in equation 1 we get. ओके. मग इक्वेशन 1 काय आहे? 3 into 1 minus 4y equals to minus 7. So 3 1 जा 3 minus 4y equals to minus 7. So plus 3 तिकडे जाताना minus 3. So minus 4y equals to minus 7 minus 3. So minus 4y equals to minus minus काय होईल? प्लस म्हणजे काय? त्याचा आन्सर minus 10. हा प्लस 4 तिकडे जाताना काय होईल? मायनस. ओके. म्हणजे काय येईल? y equals to minus 10 upon minus 4. ओके. म्हणजे हे दोन्ही कॅन्सल झाले. याला आपण मिनिमाइज पण करू शकतो 2 ने. ओके. किंवा डायरेक्टली भाग जरी दिला तरी काय अडचण नाही. 4 1 जा 4 4 2 जा 8. उरले किती? 2 म्हणजे 2.5. येते लक्षात? ओके. नाही तर जर समजत नसेल तर या पद्धतीने मांडणी करायची. 4 2 जा 8 उरले किती? 2 झाले 0.45 जा 20. ओके. समजतंय? या पद्धतीने म्हणजे आन्सर किती आलं? 2.5. y ची व्हॅल्यू आली 2.5. ओके. आता आपल्याला सर्व ऑलरेडी मिळाले म्हणजे इथे किती आला? 2.5 म्हणजे कोऑर्डिनेट 1, 2.5. ओके. हे सर्वांनी राईट करायचे. तुम्ही 1 2 3 व्हॅल्यू घेऊन पण करू शकता. ओके. सो हे राईट करायचे सर्वांनी. ओके. आता आपल्याला इक्वेशन सेकंड बघायचं. इक्वेशन सेकंड काय? 5x 2y 0. आता आपण काही फिक्स व्हॅल्यू घेतली आहे म्हणजे इथे काय येईल? आता पुट याला इक्वेशन सेकंड इथे म्हणा किंवा इथे राईट करून घ्या. 5x 2y 0 याला इक्वेशन सेकंड म्हणा. ओके. पुट x equals to -2 in equation second we get. मी इक्वेशन सेकंड मध्ये x ची व्हॅल्यू काय पुट करणार आहे? -2. मग इक्वेशन सेकंड काय आहे? 5 into -2 2y 0. ओके. मग 5 2 जा -10 म्हणजे ते मायनस साइन आहे. ओके. 5 2 जा 10 आणि मायनस साइन. -2y 0. -10 तिकडे जाताना +10 म्हणजे काय? -2y 0 + 10 म्हणजे काय? 10 असेल. ओके. सो आता हा -2 इथे मल्टिप्लाय तिकडे जाताना डिवाइड होईल म्हणजे y 10/2. 2 च्या टेबल मध्ये 10 आहे -2 इथे. ओके. म्हणजे काय येईल आन्सर? -5. y -5. ओके. म्हणजे 2 5 जा 10 आणि मायनस साइन दिलं. ओके. म्हणजे काय आलं? -2, -5. फर्स्ट आपल्याला ऑर्डर पेअर मिळाली. आता सेकंड x ची व्हॅल्यू काय पुट करा? -1. पुट x equals to -1 in equation second we get. मग इक्वेशन सेकंड मध्ये मी पुट करतोय. मग इक्वेशन सेकंड परत 5 into -1 -2y 0. मग 5 1 जा 5 म्हणजे -5 -2y 0. सो आता -5 तिकडे जाताना +5 आणि 0 + 5 म्हणजे +5 येईल. ओके. -2y 5. सो आता -2 तिकडे जाताना काय होईल? -2 म्हणजे मल्टिप्लाय तिकडे जाताना डिवाइड होईल. ओके. साइन चेंज होत नाही मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे काय? y 5/-2 म्हणजे -5/2. ओके. मग आता डिवाइड करायचं. 2 2 जा 4. ओके. उरले 1 म्हणजे 2 5 जा 10 म्हणजे झालं 2.5 म्हणजे मायनस साइन म्हणजे -2.5. येतं ना सर्वांना डिव्हिजन त्या पद्धतीने. ओके. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली? -2.5 म्हणजे -1, -2.5. ओके. त्यानंतर आता x ची व्हॅल्यू काय पुट करा? पुट x equals to
सॉरी x ची व्हॅल्यू काय पुट केली आता 0 इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड मध्ये x ची व्हॅल्यू मी पुट करते. ओके, मग काय आहे इक्वेशन सेकंड आपलं परत 5 into 0 minus 2i equals to 0. 0 ने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केला आन्सर 0 देतं, म्हणजे 0 minus 2i equals to 0. सो आता हा 0 ॲज इट इज कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे -2 तिकडे गेला, काय झाला 0/2, म्हणजे सो -2i इथे मल्टिप्लाय होतात, तिकडे या 0 ला काय होईल डिवाइड, म्हणजे y equals to 0/-2. ओके, म्हणजे आपण मायनस साइन देतो का इथे नाही. ओके, आणि न्यूमरेटरला 0 असेल तर आन्सर काय येतं 0 येतो, म्हणजे y equals to 0, म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 0,0. त्याच्यानंतर आता शेवटचं काय राहिला पुट x equals to 1 इन इक्वेशन सेकंड. वी गेट इक्वेशन सेकंड मध्ये पुट केलं मी. इक्वेशन सेकंड परत 5 into 1 minus 2i equals to 0. 5 1 जा 5 minus 2i equals to 0. प्लस 5 तिकडे जाताना -5 minus 2i equals to 0 minus 5. 0 minus 5 म्हणजे किती -5 as it is ना. ओके, सो -2i equals to -5. सो आता मायनस तिकडे गेला म्हणजे काय झालं इथे मल्टिप्लाय तिकडे जाताना डिव्हिजन, म्हणजे y equals to -5/-2. ओके, म्हणजे मायनस मायनस कॅन्सल, म्हणजे काय 2.5. हे मिळालं आपल्याला सोल्युशन 2.5, म्हणजे कोणते आले 1,2.5. ओके, सो आता आपल्याला ग्राफ काढायचा आहे. ओके, आता आपण ग्राफ शो करणार आहे. ओके, ग्राफ शो करण्यासाठी आपल्याला कोऑर्डिनेट्स म्हणजे जे काय आपले ऑर्डर पेर आहे ते आपल्याला मिळालेले आहे. ओके, सो फर्स्ट काय आता हायेस्ट स्केल घेताना आपण काय घेतले 1 2 3 4 5 6 असं घेतले, म्हणजे 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट. कारण मी हायेस्ट पॉवर बघितली किती होती ती, तुम्ही 2 युनिट पण घेऊ शकता, काय अडचण नाही. ओके, म्हणजे -5 पर्यंत होतं, म्हणून मी इथे -5 पर्यंत घेतलेले. ओके, +5 त्याच्यानंतर आता फर्स्ट आपल्याला शो करायचा आहे. फर्स्ट काय मग -2 x ऍक्सिस वर -2 कुठे असतो, आता हे बघ हा तुमचा y ऍक्सिस, हा y डॅश, हा तुमचा x डॅश. मग x ऍक्सिस चा -2 कुठे असतो इथे, आणि y ऍक्सिस चा 0.25, म्हणजे पॉइंट मध्ये जेव्हा असतात ना ते आपली जे काही 1 आणि 2 यांच्यामध्ये जे डिस्टन्स असतं त्या 10 लाईनी असतात, 10 लाईनी असतात. ओके, मग 0.25 घ्यायचं आपल्याला y ऍक्सिस वर, म्हणजे इथून मोजायचं, म्हणजे 0 1 2 आणि 2 च्या नॉर्मल असं थोडंसं पुढे पॉइंट करायचं आहे, म्हणजे इथे कुठेतरी लाईन आहे. ओके, म्हणजे -2 म्हणजे काय आला -2 0.25 प्लस 0 आहे. ओके, नंतर -1 1 x ऍक्सिस चा -1 आणि y ऍक्सिस चा 1 कुठे जॉइंट होतात ते दोघी या पॉइंटला. आला तुमचा 1, -1,1 त्याच्यानंतर थर्ड 0 म्हणजे x ऍक्सिस चा 0 इथे, दोघांचे 0 सेंटरला असेल ओरिजिन. 0,1.75 म्हणजे x ऍक्सिस वर 1.75 म्हणजे 1 च्या पुढे 7 लाईन आणि 7 च्या पुढे नॉर्मली 0.5 म्हणजे हाफ. ओके, म्हणजे 7 आणि 8 लाईन असेल ना त्याच्यामध्ये पॉइंट आला पाहिजे, म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 आणि त्याच्या पुढे हाफ म्हणजे अर्धा, म्हणजे इथे पॉइंट येईल कुठेतरी. ओके, म्हणजे हा काय आला 0,1.75. ओके, नंतर 1,2.5 x ऍक्सिस चा 1 कुठे आहे इथे, आणि y ऍक्सिस चा 2.5 म्हणजे 1 2 आणि 2 च्या पुढे 5 म्हणजे 2.5 म्हणजे कुठे आला 1 2 3 4 5 सेंटरला इथे. ओके, काय आला 1,2.5. ओके, आता आपल्याला ही लाईन मिळाली, आता आपण ती ड्रॉ करणार आहे. ओके, हे चारही पॉइंट मॅच झाले पाहिजे ना, अशी लाईन ड्रॉ करायची. आता मी ही लाईन ड्रॉ केली. ओके, तुमच्या बुक मध्ये नोटबुक मध्ये चारही पॉइंट लाईनीत मॅच होतील. ओके, ते झाल्यानंतर आता नेक्स्ट सेकंड बघायचंय. सेकंड काय -2 -5
5. ओके, सो -2 -5 कुठे दिसतोय? -2 x ऍक्सिस वरती, x ऍक्सिस चा -2 इथे आणि -5 y ऍक्सिस चा खाली म्हणजे इथे. -2, -5 म्हणजे या पॉइंटला. -2 -5. मग नंतर काय? -1 -2.5. -1 x ऍक्सिस चा कुठे आहे? इथे. आणि -2.5 y ऍक्सिस चा म्हणजे कुठे? -1 -2 2.5 म्हणजे या पॉइंटला. काय आला तो तुमचा? -1, -2.5. नंतर 0 0 म्हणजे कुठे येईल रे? सेंटरला. ओके, 0, 0. त्याच्यानंतर 2.5 1, 2.5. 1 कुठे? इथे. आणि 2.5 प्लस 2.5 y ऍक्सिस वर म्हणजे 2.5. ओके, म्हणजे हा तुमचा काय? 1 च्या पुढे 2.5 म्हणजे इथेच हा जो काय आपला आलेला आहे 1, 2.5 म्हणजे हाच तुमचा पॉइंट असेल ना तो. ओके, 1, 2.5 म्हणजे आपलं सोल्युशन ऑलरेडी आलेलं आहे. म्हणजे हे दोन पॉइंट जिथे मॅच झाले तो पॉइंट तुमचा काय असतो? सोल्युशनचा. ओके, मग आता इथून आपण लाईन अशी ड्रॉ करणार आहोत. ओके, सो तुमची लाईन अशी आली पाहिजे ना. ओके, सो मग आता आपल्याला फायनल सोल्युशन मिळाले. म्हणजे काय आला तो? 1, 1.25. ओके, सॉरी 1, 2.5. म्हणजे लास्टला आपल्याला सोल्युशन काय आले? देअरफॉर x = 1 and y = 2.5. हे आपले लास्टचे फायनल सोल्युशन मिळाले आपल्याला. ओके, हे तुम्ही राईट खाली कुठेतरी राईट करायचं, इथे नाही राईट करायचं. ओके, हे समजण्यासाठी मी राईट केले. आणि ह्या इक्वेशनला पण नाव द्यायचे. हे इक्वेशन फर्स्ट रेड मी लाईन ड्रॉ केली. इक्वेशन काय होतं? 3x - 4y = -7. ओके, आणि हे काय होतं तुमचं? 5x - 2y = 0. ओके, आणि लास्टला आपल्याला सोल्युशन मिळाले x = 1 and y = 2.5. ओके, आणि आता ह्या व्हॅल्यू घेऊन x 1 टाकायची आणि y 2.5 टाकायची या इक्वेशन मध्ये. जर तुमचा -7 आला तर तुमचं हे जे काही पॉइंट आलेला आहे तो पॉइंट बरोबर आहे. ओके, आणि जर -7 आन्सर आलं नाही फर्स्ट याचं तर रॉंग आहे. तसंच सेकंड मध्ये पण x आणि y च्या दोन व्हॅल्यू टाकून बघा 0 आला पाहिजे. ओके, आलं तर तुमचा आन्सर राईट, नाही तर रॉंग आहे. ओके, आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 1.2 चा शेवटचा क्वेश्चन बघणार आहोत. ओके, आता एक शेवटचा आपला प्रॅक्टिस सेटचा क्वेश्चन आहे. 2x - 3y = 4, 3y - x = 4. आता तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातून हे मागचं एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, येऊ शकतात. ओके, आता त्याच्यासाठी आता आपण या फिक्स व्हॅल्यू जशा मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण या फिक्स व्हॅल्यू ठेवल्या, याच फिक्स व्हॅल्यू तुम्ही ठेवू शकता. ओके, सो आता फर्स्ट आपल्याला सोल्युशन राईट करायचे तर त्याच्यासाठी इक्वेशन घ्यावं लागेल आपल्याला. फर्स्ट इक्वेशन काय? मग 2x - 3y = 4. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. ओके, सो आता x ची व्हॅल्यू काय टाकायची? -2. सो पुट x = -2 इन इक्वेशन फर्स्ट. वी गेट, तुम्ही तिथे 1 2 3 पण घेऊ शकता. ओके, मी आता x ची व्हॅल्यू -2 टाकणार आहे म्हणजे 2 * -2 -3y = 4. 2 2 जा 4 -4 -3y = 4 म्हणजे मायनस साइन म्हणून मायनस साइन दिलं. ओके, सो आता -4 तिकडे जाताना +4 म्हणजे काय आला? -3y = 4 + 4. 4 + 4 किती झाले? 8. -3y = 8. मग आता हा -3 ते मल्टिप्लाय तिकडे जाताना डिवाइड होईल म्हणजे y = -8/3. आता 3 ने डिवाइड करायचे म्हणजे काय येईल? 3 2 जा 6. ओके, उरले 2 झाले 20. ओके, आणि 3 6 जा 18 म्हणजे 2.66 असा आन्सर येतो. ओके, ते कंटिन्यू 20 20 येत राहील म्हणजे 666 वरती येत राहील. ओके, म्हणजे लास्ट आन्सर काय आलं? y = -2.66. एक सोल्युशन मिळालं म्हणजे काय? -2.66 म्हणजे फर्स्ट ऑर्डर पेयर काय आला? -2, -2.66. त्याच्यानंतर आता x ची व्हॅल्यू काय घ्यायची? -1. सो पुट x = -1 इन इक्वेशन 1. वी गेट इक्वेशन 1 मध्ये मी पुट केली. इक्वेशन 1 परत काय? 2x - 3y = 4.
म्हणजे 2 into -1 minus 3y equals to 4. 2 into -1 म्हणजे -2 minus 3y equals to 4. -2 तिकडे जाताना +2 minus 3y equals to 4 plus 2. So minus 3y equals to 4 plus 2 किती झाले 6 minus 3y. आता सपोज minus 3y तिकडे जाताना इथे मल्टिप्लाय तिकडे जाताना डिवाइड होईल म्हणजे y equals to 6 upon 3 म्हणजे मायनस साइन म्हणजे 3 2 जा 6 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली -2. ओके हे लक्षात ठेवायचे 2 म्हणजे काय आलं 1 -1 -2 हे आपले सोल्युशन सेकंड आहे. आता थर्ड सोल्युशन काय आहे put x equals to 0 in equation first. We get equation first परत काय 2 into 0 minus 3y equals to 4. म्हणजे कोणत्याही संख्येला 0 ने मल्टिप्लाय केला आन्सर 0 येतो म्हणजे 0 minus 3y equals to 4. -3 तिकडे जाताना काय आता 0 चं 0 ॲज इट इज आहे. ओके मग काय म्हणजे कॅन्सल होईल -3 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना डिवाइड होईल म्हणजे काय येईल आन्सर y equals to 4 upon 3 म्हणजे -3. ओके सो 3 1 जा 3 आता डिवीजन करायचे मग y equals to 3 1 जा 3 पॉइंट झाले 10 3 3 जा 9 परत 10 परत 3 3 जा 9 म्हणजे 1.33. ओके म्हणजे लास्ट आन्सर काय आलं -1.33. आपल्याला थर्ड सोल्युशन पण मिळालं काय आलं -1.33. मग इथे लिहा 0, -1.33. नंतर आता शेवटचं put x equals to 1 in equation first. we get इक्वेशन 1 मध्ये पुट केला 1. आता 2 into 1 minus 3y equals to 4. 2 1 जा 2 minus 3y equals to 4. so plus 2 तिकडे जाताना -2 म्हणजे -3y equals to 4 minus 2. so -3y equals to 4 minus 2 किती झाले 2. so आता -3 तिकडे जाताना डिवाइड होईल. ओके म्हणजे इथे मल्टिप्लाय तिकडे जाताना डिवाइड. सो y equals to -2 upon 3. सो आता याचं सोल्युशन काय येतं या 3 ने याला डिवाइड करा म्हणजे 3 ने डिवाइड होतं का नाही म्हणून आपण काय घेतो 0 पॉइंट. आता इथे 20 झाले 3 6 जा 18. ओके 18 परत किती झाले 2 म्हणजे हे 0.666666 असं येतं म्हणजे आपल्या लास्टला काय व्हॅल्यू घ्यायची 0.67 करून घ्यायचं. ओके याच्यात ऍड करा म्हणजे 0.67. ओके 0.67 म्हणजे 1,0.67 हे आपले झाले सोल्युशन. ओके आता आपण इक्वेशन सेकंड चे सोल्युशन फाइंड करणार आहे. ओके हे राइट करून घ्यायचे सर्वांनी. आता याच व्हॅल्यू आता इक्वेशन सेकंड बघणार आहे. इक्वेशन सेकंड काय मग 3y x 4 याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणा. ओके मग आता x ची व्हॅल्यू पहिल्यांदा काय घेणार आहे -2. सो पुट x -2 in equation second. we get ओके त्याच्यानंतर जिथे x दिसेल तिथे फक्त -2 टाकायचं आहे म्हणजे काय 3y -2 म्हणजे इथे हा ऑलरेडी मायनस आहे म्हणून मायनस साइन आणि कंसामध्ये घ्यायचा आहे -2. ओके इक्वल्स टू 4. सो आता काय 3y मायनस मायनस काय होईल +2 इक्वल्स टू 4. मग +2 तिकडे जाताना मायनस म्हणजे 3y 4 -2. 3y 4 -2 किती झाले 2. मग 3 मल्टिप्लाय तिकडे जाताना डिवाइड. सो y 2 upon 3 आणि 2 upon 3 चा आपण मागच्या याच्यात आन्सर काढले किती येते ते 0.67 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 0.67. 3 0 चा नंतर 3 6 18 वगैरे ते राइट करायचे. 0.67. आता इक्वेशन सेकंड मध्ये आता कोणती व्हॅल्यू टाकायची -1. सो पुट x -1 in equation second. we get सेकंड मध्ये टाकायचं मग काय 3y -1 इक्वल्स टू 4. मग मायनस मायनस परत काय होईल प्लस -1 इक्वल्स टू 4.
प्लस 1 तिकडे जाताना मायनस, म्हणजे 3y इक्वल्स टू 4 मायनस 1. 3y इक्वल्स टू 4 मायनस 1 किती झाले 3. आता मल्टिप्लाय तिकडे जाताना डिवाइड, म्हणजे y इक्वल्स टू 3 अपॉन 3, म्हणजे 3 म्हणजे 3. y ची व्हॅल्यू किती आली 1. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर आता थर्ड काय आहे, x इक्वल्स टू काय पुट करा 0. पुट x इक्वल्स टू 0 इन इक्वेशन सेकंड. वी गेट सेकंड मध्ये पुट करा. आता सॉरी हे तुम्ही राईट करून घ्या, हे राहून गेलं माझ्याकडून. 0.67 नंतर काय आला होता आपला y इक्वल्स टू 1. ओके, मग हे पण राईट करा -2, 0.67 -1, 1. ओके, आता x ची व्हॅल्यू 0 पुट करा. मग 0 पुट केली काय येईल मग 3y - 0 इक्वल्स टू 4. ओके, आता -0 तिकडे जाताना +0 होतो, म्हणजे ती 4 + 0 4 च राहील. ओके, म्हणजे काय येते 3y इक्वल्स टू 4. सो y इक्वल्स टू 4 अपॉन 3. आता हे आपण व्हॅल्यू काढली, त्याची किती येते मागच्या याच्यात बघा 3 1 जा 3. ओके, नंतर 1 उरला, नंतर पॉइंट. ओके, याच्या पाड्यामध्ये 3 3 जा 9, 1.33 येतं बघा. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण सॉल्व केलेले 1.33, म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 1.33. इथे किती आला 1.33, म्हणजे 0,1.33. ओके, आता शेवटचा घ्यायचा आहे. पुट x इक्वल्स टू काय घ्यायचं आता 1 इन इक्वेशन सेकंड. वी गेट. ओके, मग आता इक्वेशन सेकंड मध्ये पुट करायचं. इक्वेशन सेकंड काय आपलं 3y - x इक्वल्स टू 4, म्हणजे 3y - 1 इक्वल्स टू 4. सो आता -1 तिकडे जाताना +1 होईल, म्हणजे 3y इक्वल्स टू 4 + 1. सो 3y इक्वल्स टू 5. सो y इक्वल्स टू 5 अपॉन 3, म्हणजे याचा आन्सर काय येतं 5. 3 1 जा 3. ओके, 3 1 जा 3 पॉइंट, मग उरता किती 2, मग झाले 20. मग 3 6 जा म्हणजे 1.66 येईल. ओके, म्हणजे लास्टला काय आलं y इक्वल्स टू 1.66 किंवा 1.67 करा, काय अडचण नाही. ओके, आलं लक्षात? माहिती लिहायचं 1.66, म्हणजे 1, 1.66. हे झाले आपल्या ऑर्डर पेअर.